पनवेल महानगर पालिका में पनवेल के सभी गांवों का समावेश कर नैना प्रकल्प रद्द किया जाए, इस मांग को लेकर 15 फरवरी को सिडको भवन पर मोर्चा निकाला जाने वाला है, जिसके चलते लोगों में जनजागृति करने के लिए गांव-गांव में माननीय विवेक पाटिल की अध्यक्षता में बैठक का आयोजन किया जा रहा है। नैना प्रकल्प को रद्द करने की मांग को लेकर नैना प्रकल्प अधिकारी के पास शेका पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस, महाराष्ट्रीयन बिल्डर्स एसोसिएशन एवं नैना प्रकल्पवादी शेतकरी उत्कर्ष समिति द्वारा 15 फरवरी को सिडको भवन पर महामोर्चा का आयोजन किया जाने वाला है, जिसके चलते गांव-गांव में कार्यकर्ता एवं नागरिकों में जनजागृति बैठक का आयोजन किया जा रहा है। सोमवार को हरिग्राम, केवाले, वाकडी, खानाव, मोरबे, रीडघर, धुंद्रेपाड़ा, चिंचौली, उसरली बुद्रुक, शिवनसई, आकुर्ली, सुकापुर आदि गांव में जनजागृति बैठक संपन्न हुई। इस बैठक के लिए माननीय विवेक पाटिल, शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र के अध्यक्ष काशीनाथ पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस बैठक में सिडको की भूमिका और जनता की मांग आदि की विस्तारित जानकारी दी गई। साथ ही माननीय विवेक पाटिल ने जनता से मोर्चा में सहभागी होने का आह्वान किया। महत्वाचा मुद्दा असा आहे की समजा आपण तर जमवू शकत नाही, एखाद्या बिल्डरने 5 एकर जागा घेतली आणि त्याच्या अवतीभोवती जे आपण असणारे शेतकरी आहोत 25 एकराचा गट करायला, तर त्यावेळेस तो बिल्डर काय सांगेल, कारण बिल्डरला काय घाई नाही आणि आपण किती वर्ष डेव्हलपमेंट करायला थांबणार, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष किती थांबा, आपण कळ किती काढणार आहोत, तेव्हा जेव्हा आजूबाजूला सगळं डेव्हलप होणार आहे ना, आपली जमीन मात्र पडून तशीच राहते, ओढल्यानंतर आपण जास्त काळ थांबू शकत नाही, मग त्यावेळेस बिल्डर आपला गैरफायदा घेतील। तसे आता पण फसवत आहेत, तर नंतर आपली अशी ती पिळवणूक करतील, तुला जमीन द्यायची आहे, एवढेच भाव देणार असेल तर बोल, नाही तर मला तुझ्या जमिनीची गरज नाही। पटतंय का तुम्हाला हे? बरोबर आहे ना? म्हणजे आपल्या पिळवणूक करून जेवढं आपल्याला कमीत कमी त्याचा मोबदला देऊन जमीन खरेदी करण्याचा ते प्रयत्न करतील। हा फार मोठा 1 नंबरचा नैनाचा गैरफायदा किंवा आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक, वाईट असं कुठला असेल तर ही 25 एकराची अट। म्हणून आपण या ठिकाणी आपला मागणं असं आहे का 25 एकर आमच्याशी जमणारच नाही, तर तुम्ही ते 25 एकरावरनं 5 एकर आणा। 5 एकर आपण कसं तरी करू शकतो ना, का नाही करू शकत? होईल ना? होऊ शकत। म्हणून आपण पहिली मागणी आपली अशी आहे की 25 एकरावरनं त्याने 18 एकरावर आणली आता, तर त्याला सुद्धा बऱ्याच अटी शर्ती घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे 25 एकराची स्कीम जशी आहे तशी तुम्ही 5 एकरावर आणा, तर ती आम्हाला मान्य, अन्यथा आपल्याला मान्य नाही। या मताशी तुम्ही गावसमोर इथं हजर असणार तरी सहमत आहात ना? हे तुम्हाला हे पटलंय ना का 25 एकरावरनं आपण 5 एकर, ह्याच्यावर एकमत आहे आपलं सगळ्यांचं?